तर दादाच्या विमानाचा जो काही अपघात झाला तो नेमका कशामुळे झाला असा प्रश्न उपस्थित केला जातोय। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। अजित पवारांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी सुरू। राज्य सरकारचे आदेश। डीजीसीएच्या फॉरेन्सिक टीम नंतर आता सीआयडी कडून चौकशी। तपासाचा वेग वाढला। अजितदादांना अखेरची सलामी देताना पोलीस कर्मचाऱ्यांकडून मिसफायर, तर शासकीय इतमामात सलामीसाठी वापरण्यात येणारे राऊंड डम्मी असतात, पोलिसांकडून स्पष्टीकरण। भाजपनं दादांवर केलेले 70,000 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप थोटांड। सामनाच्या अग्रलेखातून निशाणा। बदनामीबाबत मोदी आणि फडणवीसांनी दादांच्या कुटुंबियांची माफी मागावी अशी मागणी। भाजपनं अजितदादांवरील 70,000 कोटींचा आरोप सिद्ध केला नाही। अजितदादांवर फडणवीस मोदींनी सगळे आरोप केले। राऊतांची टीका। तर राजकारण करण्यासाठी राऊतांनी निवडलेली वेळ गिधाडी वृत्तीची होती, नवनाथ बन यांचा निशाणा। पुण्यात अजितदादांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसनं जिल्हा परिषद पंचायत समितीत प्रचार थांबवला। उमेदवारांचा कुठलाही प्रचार सभा आणि रोड शो घेतले जाणार नाहीत। उमेदवारांनी घरोघरी जाऊन पत्रकं वाटून निवडणूक लढवावी असे आदेश। रोज सूर्योदयापूर्वीच उगवणारा आमचा तेजस्वी सूर्य अस्ताला गेला। रोहित पवारांचा अजित पवारांसाठी भावनिक पोस्ट। सर्वसामान्य माणसाचं ऋण पवार कुटुंब कधीच विसरणार नाही। रोहित पवारांकडून ट्विट करत भावना व्यक्त। पिंपरीत अजित पवारांच्या स्मरणार्थ अजित सृष्टी उभारणार। भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या प्रशासनाला सूचना। पिंकी माळींच्या कुटुंबियांची छगन भुजबळ यांच्याकडून भेट। पिंकी माळींच्या कुटुंबियांचं छगन भुजबळांकडून सांत्वन। बारामतीतील विमान दुर्घटनेत क्रू अटेंडंट पिंकी माळींचा मृत्यू।